बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे युद्धाच्या मोठ्या परिणामांची। सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या नांदगावमधील काही पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे। दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे नागरिकांनी धाव घेतलेली आहे। डिझेल, पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन आदी वस्तू घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी झालेली आहे। पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील पेट्रोल पंपावर। आपण बघू शकता या दृश्यामधून मोठी गर्दी या ठिकाणी पेट्रोल व डिझेल खरेदी करण्यासाठी झालेली आहे। शेतकरी वर्ग असेल त्यांना माहिती मिळाली की पेट्रोल बंद होणार आहे, मात्र शेतीचे जे काही काम आहे ते थांबवले जाणार नाही। त्यामुळे हे सर्व जे आहेत शेतकरी वर्ग जो आहे तो या ठिकाणी ग्रामीण भागात पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी आलेला आहे। या दृश्यात आपण बघू शकतो अनेक लोकांनी आपल्या बाईक असतील, ट्रॅक्टर असतील, ट्रॅक्टरवर टाक्या भरून सुद्धा या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्णपणे ते डिझेल भरताना आपल्याला हे दृश्य दिसत आहेत। आपण या एक्सक्लुझिव्ह दृश्यांच्या माध्यमातून हे बघू शकतो। नागरिकांना जे आहे ते पेट्रोल पंप बंद पडणार अशी माहिती मिळाल्यानंतर नागरिक या ठिकाणी डिझेल पेट्रोल खरेदीसाठी आलेले आहेत। भाऊ, मला सांगा आपण कशासाठी आलात? डिझेल घेण्यासाठी आलो होतो आणि शेतीसाठी आम्हाला डिझेल खूप जरुरी लागतंय, त्याच्यासाठी आम्ही आलोय। शेतीचे कामं तर आम्हाला काही थांबवता येणार नाही। आता शेतीची नांगरटी चालू झाली, अनेक कामं चालू झाली शेतीची, याच्यासाठी आम्हाला डिझेल लागतंय। म्हणून आता या अपोय काय आम्हाला काही कळा नाही याच्यावर। आता लोक चर्चा झाली बा, आता आम्हाला तर असं वाटतं डिझेल तर काही कमी पडणार नाही आणि या अपोय काय अजून काय आम्हाला समजलेली नाही। मुळातच पेट्रोल आणि डिझेल संपणार व पेट्रोल पंप बंद होणार अशी माहिती, अशी अफवा बाहेर पसरल्याने ही मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। नेमकं पेट्रोल डिझेलचा तुटवडा आहे काय किंवा काय हे अद्याप कळालेलं नाहीये। हे संभ्रम जो आहे तो नागरिकांमध्ये मोठा असल्याने नागरिक ट्रॅक्टर असेल, बाईक असेल व विविध टाक्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी जमा झालेले आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक। तर नांदगावप्रमाणेच नागपूरमध्येही गाडीत इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। इंधनाबाबत सोशल मीडियावरील दाव्यानंतर अनेक पेट्रोल पंपांवर गर्दी झाल्याचं दृश्य समोर येत आहे। आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, तर घरगुती गॅससाठी एजन्सी बाहेर रांगा लागलेल्या आहेत। पेट्रोल पंपांवरही डिझेल आणि पेट्रोलसाठी वाहन चालकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांकडून घेण्यात येणाऱ्या पेमेंट पद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। तसेच पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशननं रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक करू नये असे नियम केलेत आणि त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यामध्ये काहीसा जास्त वेळ लागतोय, अशी माहिती महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिली आहे। पॅनिक सिच्युएशनचं कारण आहे हे व्हॉट्सॲपवर, सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस। पब्लिकनी सोशल मीडियाच्या मेसेजेसवर लक्ष देऊ नये। सगळीकडे मुबलक साठा आहे, सगळे पेट्रोल पंप चालू राहणार आहे आणि सगळीकडे माल राहणार आहे। तर पॅनिक बाईंग करू नका। ज्याला 100 रुपयाचं पेट्रोल पाहिजे तो आज 1000 रुपयाचं पेट्रोल घेतो आहे, त्याच्यामुळे सगळे पेट्रोल पंप ड्राय होत आहे आणि अशी जर बाईंग सुरू राहिली तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। तर लोकांनी पण समजायला पाहिजे की आपल्याला जेवढी आवश्यकता आहे तेवढंच पेट्रोल डिझेल घ्या। तर जिल्हा प्रशासनानं दिलेल्या सूचनेनंतरही कोल्हापुरातील पेट्रोल पंपांवर आता सकारात्मक चित्र काहीसं पाहायला मिळतंय। गेल्या 4 दिवसांपासून पेट्रोल पंपांवर जी गर्दी पाहायला मिळत होती ती गर्दी आज मिळत नाहीये। पेट्रोल डिझेलचा साठा मुबलक आहे आणि त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आज सकाळपासून पेट्रोल पंपावरील वाहनांच्या रांगा कमी झाल्या आहेत। कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरून आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी।
माध्यमांमधून आवाहन केल्यानंतर आणि जिल्हा प्रशासनानं सूचना जारी केल्यानंतर आता कोल्हापुरातील पेट्रोल पंपावरची जी गर्दी आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली. खरं तरी एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल, कारण कोल्हापूरकरांना नागरिकांना आता समजलेलं आहे की पेट्रोलचा आणि डिझेलचा साठा मुबलक आहे, त्यामुळं गर्दी करून काही अर्थ नाही, पॅनिक सिच्युएशन निर्माण करून काही अर्थ नाही हे कोल्हापूरकरांना समजले. आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर कोल्हापुरातल्या पेट्रोल पंपांवर गर्दी आहे ती काहीशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. जितकं आवश्यक आहे तितकंच पेट्रोल डिझेल असेल ते घेण्यासंदर्भातला या ठिकाणी भूमिका आहे ती कोल्हापूरकरांची आपल्याला पाहायला मिळते. खरं तर गेले 4 दिवसांपासून कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती शेकडो वाहनं आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळत होती आणि आजची परिस्थिती मात्र काहीशी वेगळी आहे. आज काहीशी परिस्थिती वेगळी आहे. कोल्हापूरकरांना समजले की आपण गर्दी करून काही उपयोग नाही. हे सत्य आहे. मान्य कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेट्रोल टंचाई नव्हती, तर काही अफवामुळं हे प्रत्येक पेट्रोल पंपावरती गर्दी होत होती आणि जे 100 रुपये टाकतात ती लोक 500 रुपये टाकत होती. कारण ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमांनुसार हिने जे प्रसार केलं सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना समजलं की न्यूज मार्फत की ह्यामध्ये न्यूजवाल्यांचा खूप मोठा वाटा आहे. ह्यांच्यामुळे सगळ्यांना कळालं की हे काही तसं नसून की आवश्यकतेप्रमाणे रोजच्या रोज आपल्याला पेट्रोल मिळतं. त्यामुळे आता हळूहळू गर्दी कमी कमी होत निघाली आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांनी आता या ठिकाणी खरं तर कोल्हापूरकरांचं कौतुक करायला पाहिजे. गेल्या 4 दिवसांपासून जी गर्दी होती ती गर्दी कुठेही न करता आता योग्य पद्धतीनं ज्या पद्धतीच्या सूचना जिल्हा प्रशासनानं दिल्यात त्याचं पालन कोल्हापूरकर करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.